आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात धक्कादायक ॲसिड हल्ल्याची घटना उघडकीस झाली आहे। देवळाणे गावातील शेतकरी भाऊसाहेब बोर्डे आणि त्यांच्या पत्नीवर झोपेत असताना ॲसिड सदृश पदार्थ टाकून गंभीर जखमी करण्यात आले होते। या प्रकरणी येवला तालुका पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसात 2 आरोपींना अटक केली आहे। 8 मेच्या रात्री भाऊसाहेब बोर्डे आणि त्यांची पत्नी शेतवस्तीवरील घराच्या गच्चीवर झोपलेले असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या चेहऱ्यावर, डोळ्यांवर आणि शरीरावर ॲसिड सदृश्य पदार्थ फेकला होता। या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले होते। घटनेनंतर येवला तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड विभाग, येवला तालुका पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी तातडीने तपास सुरू केला। घटनास्थळावरील भौतिक पुरावे आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी चांगदेव देवराम मोरे आणि सचिन जालिंदर कोटमे या 2 आरोपींना ताब्यात घेतले। तपासात समोर आलेल्या माहितीनुसार भाऊसाहेब बोर्डे आणि आरोपी चांगदेव मोरे यांच्यात शेतीच्या बांधावरून जुना वाद होता। तसेच भाऊसाहेब बोर्डे यांना यंदा कांद्याचे चांगले उत्पादन झाल्याने आरोपीच्या मनात राग होता। त्यातूनच शेतातील तण जाळण्यासाठी आणलेला ॲसिड सदृश पदार्थ वापरून हा हल्ला करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे। सध्या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे।